सो हे गाईज, वेलकम बॅक टू आर न्यू व्लॉग. तर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर सकाळचे झाले आहे 5:30 झालेलं आहे. 5 मिनिटं घड्याळ माझं पुढे आहे. आणि आता मी सर्वप्रथम किचनमध्ये जाऊन विंडो वगैरे ओपन करणार आहे, कारण की मला करायचा होता कोलूचा टिफिन. पण असं झालं की इवा माझी उठून बसली, आणि ही रोज सकाळी उठून बसते. कधी कधी झोपलेली असते, पण आता ही उठली की माझी सगळीच कामं राहतात, कारण की सकाळ सकाळी तिला घ्यावं लागतं. आणि मी माझ्या गोलूला देखील मी उपाशी नाही पाठवू शकत. त्यांना स्नॅक्स अलाउड नाही आहे. भाजी चपाती ही कंपल्सरी आहे. तर त्यामुळे मी इवाला आता मी थोडा वेळ तिच्या पप्पांकडे ठेवलेला आहे. आणि गोलू माझं आहे ना गावाला गेलेला. तर गावाहून ही भेंडी आणलेली होती. मला रात्रीच त्याने सांगितलेलं की मला भेंडीची भाजी आणि चपाती दे. तर ही भेंडी आणलेली होती त्याने. तर मी म्हणलं की भेंडी करूया, म्हणून ती चांगली धुवून वगैरे पुसून ठेवलेली आहे. आणि इवा अशा प्रकारे इथे दादाच्या टोपीबरोबर खेळत आहे. आणि अधूनमधून तिच्याकडे माझं लक्ष होतं सारखं. तर आता सर्वप्रथम मी चपाती करून घेणार आहे, आणि त्याच तव्यामध्ये त्याला भेंडीची भाजी करून घेणार आहे. तर अधूनमधून सारखं तिच्याकडे लक्ष माझं होतंच, कारण की ती बेडवरती होती. तिचे पप्पा झोपलेले होते, तिचा दादा झोपलेला होता. तर लक्ष राहील नाही राहील तरी पण सारखं तिच्याकडे जाऊन माझं लक्ष होतं. तर मी आता गोलूला 2 पराठे करणार आहेत आणि भेंडीची भाजी. तर मी बघत आहे की ती परत आलेली होती. परत जाऊन मी तिला एकदा चेक करून येते. सकाळी असं होतं ना की दोन्ही मुलांचं मला बघावं लागतं. मिस्टर पण खूप लेट येतात कामावरून, तर त्यांना देखील आरामाची खूप गरज असते. तर सकाळी मी त्यांनाही उठवू शकत नाही. तर मी हिला थोडं वॉकरमध्ये ठेवून थोडंसं तिला त्यांच्याकडे सोडून असं मी थोडं आवरून घेत असते, कारण की ती देखील राहत नाही आहे. तिला सकाळी माझी खूप गरज असते, मी हवी असते. त्यामुळे ती रडत वगैरे असते, पण उठल्यावर ती थोडी फ्रेश असते. असं मी सकाळी 4:15लाच उठते. तर स्टार्टिंगला तिला थोडंसं फीड वगैरे करून मी तिला झोपवते. तरीही ती त्या वेळेमध्ये 5:45च्या दरम्यान किंवा 5:30 5:45च्या दरम्यान ती उठतेच. मी उठली की ती उठले. तर मी बाजूला असेल तर छान झोपते, आणि जेव्हा मी उठते तेव्हा ती उठून बसते. आणि मी माझ्या गोलूला 5:45पर्यंत उठवते. तोपर्यंत मी त्याला पाणी वगैरे टाकून ठेवते. आंघोळीचं जे काही असेल ती तयारी करून ठेवते, आणि सोबतच त्याचा टिफिन वगैरे जो असतो तो करायला मी त्याची तयारी करून ठेवते. कारण की माझ्या हातामध्ये फक्त 1 तास असतो. 6:30ला त्याची व्हॅन येते. 6:30पर्यंत मला त्याला काहीही करून खाली घेऊन जावं लागतं. 6:25ला मी 6:25 नाहीतर 6:30पर्यंत मी खाली जाते. कारण त्याची स्कूल आहे ना 7ला असते, पण 10 मिनटं आधीच ते स्कूलमध्ये घेतात. आणि बाकीच्या मुलांना देखील त्या काकांना घ्यावं लागतं. त्यामुळे 6:30ला इथे व्हॅन येते, आणि स्कूल थोडीशी लांब आहे. त्या कारणाने लहान मुलांना उठवणं आणि सकाळी इतकी तयारी करणं म्हणजे ते तर मोठा टास्क असतो आपल्यासाठी. पण गोलू माझा खूप समजदार आहे. 1-2 आवाजामध्ये उठतो, आणि आंघोळीला तोपर्यंत ब्रश वगैरे करून घेतो. आंघोळ मीच घालते. तर कधी मला खूप काम असेल किंवा इवा उठली असेल तर तो स्वतः कधी करतो. तसा तो खूप समजदार आहे. आणि भेंडी मी घेणार होती कट करायला, पण असं झालं की भेंडी गावावरून आणलेली होती. त्याने स्वतःनेच तोडलेली होती. त्याने खूप असं आवडीने बोलतं की मम्मा मी भेंडी तोडून आणलेली आहे, तर हीच भेंडी कर. पण भेंडी अशी निघाली की ना पूर्ण जून होती भेंडी, आणि पूर्ण खराब होती. त्याच्यामुळे त्यातली 2च भेंडी चांगली निघाली. त्याच्यामुळे म्हटलं आता पटकन काय करावं. त्याच्यासाठी मी बटाटे घेतले, 2 बटाटे घेतले, आणि जेवढी भेंडी होती तेवढी कट करून मी भेंडी आणि बटाटा असे मिक्स त्याला भाजी देणार आहे. कारण की एंड मोमेंटला मला कळालंच नाही की त्याला काय द्यायचं. तर आणि इवा पण उठलेली. इवा पण सारखी हाक मारत होती मला, मम्मा 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 तिचं चालू होतं. आणि तिला देखील भूक लागलेली होती. पण पटापट हात चालवून माझ्याकडे, कारण की वेळ कमी होता. गोलूला मी
उठवायचं होतं आणि मी म्हटलं की भाजी आपली फोडणीला देऊन भाजी शिजायला टाकेन आणि त्याच्यानंतर गोलूला उठवेन मी आणि त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आवरेपर्यंत भाजी देखील शिजेल आणि दोन्ही कामं एकत्र होतील त्याच्यासाठी. तर तसंच ती गेलेलीच होती, इवा गोलूकडे गेलेलीच होती की उठवेल म्हणून. मी तिला सांगितलेलं दादाकडे बस म्हणून, तर ती तिथे त्याच्या अवतीभोवती खेळतच होती. तरी पण मी अधूनमधून जाऊन मी ते चेक करत होती काय ते. तर खूप सिंपल अशी भाजी आहे आणि माझ्याकडे वेळ कमी म्हणून मी कढई वगैरे काही घेतली नाही. त्याच तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरं वगैरे काहीच टाकलेलं नाही. तर त्या तेलामध्ये ती भेंडी होती, थोडीशी भेंडी होती ती आणि 2 बटाटे असे मी मिक्स भाजी त्याला देणार आहे. तर बटाटे हे थोडं तेलावरती परतणार आहे आणि तेलावरती परतून व्यवस्थित 5-1 मिनटं थोडंसं शिजवून नंतर जे काही आपले रेग्युलर जे मसाले असतात ते मसाले टाकून घेणार आहे. कारण की त्याला आहे ना मी जास्त मसालेवाली आणि हे अशी भाजी आहे ना त्याला आवडत नाही. जेवढी मला सिंपल देता येईल तेवढी मी सिंपल देते त्याला. तिखट वगैरे, कारण की तो अजूनपर्यंत तिखट वगैरे खातो पण तो इतकंही तिखट वगैरे खात नाही आणि बाहेर सकाळी तो खाणार. 9:30ला त्यांची रिसेस होते, 9:30ला तो खाणार. तर जास्त देखील त्यांना मसाले आणि तिखटवाले पदार्थ मी देणं टाळते. तर जेवढं सिंपल भाजी ठेवता येईल तेवढी मी सिंपल भाजी ठेवते. तर थोडीशी मी परतून घेतलेली आहे भाजी, 5-1 मिनटं तेलावरती थोडीशी परतायची आणि त्याच्यानंतर आपले रेग्युलर मसाले असतील, हळद, मीठ, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला आणि थोडंसं किंचितच मी मिरची पावडर टाकते. तर असं सगळं मिक्स करून आहे ना एकत्रच मी शिजायला मी ठेवणार आहे झाकण देऊन. कारण की मला नंतर मग गोलूचं देखील आवरायचं होतं, टाईम देखील जात होता पुढे. तर माझ्याकडे फक्त अर्धा तास उरलेला होता की इवाला देखील बघायचं होतं, त्याची स्कूल बॅग भरायची होती. रात्री असं झालं की तो गावावरून लेट आला आणि स्कूलचं काय अभ्यास आहे काय नाही त्याच्यामुळे ना तो सगळी बॅगच काढून बसलेला होता. तर बॅगेतले सगळे बुक्स वगैरे इकडे तिकडे केलेले होते. तर टाईम टेबलप्रमाणे बुक्स भरलेले नाही आहे. तर मला त्याची टाईम टेबलप्रमाणे बॅग देखील भरायची होती, वॉटर बॉटल भरलेली होती आणि टिफिन वगैरे. तर भाजी मी पूर्ण असे मसाले वगैरे टाकून घेऊन ती आता शिजायला ठेवणार आहे मी. तर व्यवस्थित तेलामध्ये मसाले परतून घेणार आहे भाजीसोबत आणि झाकण देऊन ती शिजायला ठेवून जाणार आहे मी. आता गोलूला उठवणार आहे कारण की टाईम होत चाललेला, ऑलमोस्ट टाईम होत आलेला होता. तर त्या कारणाने मी आता त्याला उठवायला जाणार आहे त्याची, कारण की सगळे स्कूलची कपडे वगैरे बघायची होती. जाऊन बघितलं तर इवा तिथे जाऊन झोपलेली होती, जाऊन म्हणजे मस्ती चाललेली होती त्याची आणि गोलू मस्त झोपलेला. इवाला मी सांगत होती की गोलू दादाला उठव म्हणून, पण ती माझ्याकडे बघतच होती. तर रात्री गोलूने जी टोपी होती ती टोपी घालून झोपलेला होता आणि त्याला मी असं उठून वगैरे आंघोळीला पाठवलेलं होतं आणि इवाला वॉकरमध्ये ठेवलेलं होतं. तर ते तिथेच जाऊन आहे ना त्याला दम वगैरे देत होती, त्याला ओरडत होती आणि तिथेच जाऊन दादा बरं खेळत होती. तर ऑलमोस्ट 6-10 झालेले आहेत आणि भाजी देखील माझी शिजत आलेली आहे. तर मी चेक करून बघणार आहे भाजी शिजली आहे का. तर शिजली असेल तर पटकन त्याचा मी टिफिन भरून घेणार आहे. तर अजून काही शिजली नाही आहे. तर परत अजून 5 मिनटं झाकण देऊन शिजवून चेक केल्यावरती भाजी मस्त अशी शिजलेली होती आणि टिफिनमध्ये मी भरून घेतलेले आहे. आणि मी आवर्जून तरी त्याला मी 2 पराठे देण्याचा प्रयत्न करते, जेवढे खाईल तेवढी खाईल. कधी तो खाऊन येतो, कधी असं होतं की तो नाही पण खात. म्हणजे त्याची आवडीची भाजी असेल ना, गवार, बटाटा नाहीतर भेंडी अशी आवडीची त्याची भाजी असेल ना तर तो फिनिश करून येतो ॲटलिस्ट तेवढं. आणि मी आली, कॅमेरा घेऊन आली म्हणून त्याने पटकन दरवाजा बंद केला आणि हिवा बघतच राहिली त्याच्याकडे. आणि हा असा पसारा सकाळी इतका पसारा झालेला असतो घरामध्ये की विचारीची सोय नाही. तर रात्री त्याने बॅग अशीच ठेवलेली होती, तर अर्धे इकडे बुक्स अर्धे तिकडे बुक्स असे झालेले होते. तर इवाला मी बोलवत होती पण इवा काही येत नव्हती म्हणून मी बाकीची तयारी करून घेत होती. तर वॉटर बॉटल वगैरे घेतलेली आहे.
तर ही तयारी करून ठेवलेली आहे. आणि आता सोबतच आज आहे त्याचे स्पोर्ट्सचे कपडे घालायचे होते त्याला. स्कूलचा युनिफॉर्म नव्हता, स्पोर्ट्सचे होते, तर ते मी व्यवस्थित ठेवलेले होते. कारण की खूप दिवस सुट्टी होती आणि 2 दिवस त्याची सुट्टी झालेली होती गावाला गेलेला त्यामुळे. तर अशा प्रकारे कपडे देखील असे काढून ठेवते त्याची आणि बुक्स वगैरे व्यवस्थित ठेवते. बॅग भरून घेते छान त्याची टाईम टेबलप्रमाणे. तोपर्यंत त्याची ब्रश वगैरे तो करत होता आणि ते सगळं झाल्यावर त्याला आंघोळ वगैरे मी घालून घेतली. व्यवस्थित त्याला तयार वगैरे केलं. इवा त्या माझ्या पाठी 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 येतच होती. म्हणजे तिला बुक्स ओढायचे होते, तिला बुक्स हवे होते फाडण्यासाठी, तर त्यासाठी माझ्याकडे थांबलेली होती. आणि मी बुक्स वगैरे भरून घेतले. टिफिन त्याच्या बॅगेमध्ये भरला, बॉटल वगैरे सगळे. आणि आता मी गोलूला पूर्ण तयार करून घेतलेला आहे. त्याचं सगळं आवरून झालेलं आहे. त्याला हॉर्लिक्स वगैरे देऊन सगळं झालेलं होतं. आणि ऑलमोस्ट आमचा आता टाईम झालेला होता, 6:30 वाजलेले. तर 6:30ला 5 कमी होते. तर त्याने साईड बाय साईड आहे ना, जे काही पसारा जो केलेला होता इवानी खेळणी वगैरे ते त्यांनी जाता जाता आवरून घेतलेलं होतं थोडंफार तरी. म्हणजे मला जास्त त्रास नको म्हणून जायच्या अगदी त्याने आवरून घेतलेलं. आता ऑलमोस्ट आमचे 6:30 झालेले आहे, 6:30 वाजलेले आहेत. आणि आता आम्ही चाललेलो आहोत खाली त्याला सोडण्यासाठी. तर घड्याळ 5 मिनटं पुढे असल्यामुळे 6:25 झालेले होते. आणि आता जे काही होतं ते आवरून त्याची बॅग वगैरे घेऊन आम्ही आता खाली जाणार आहे. आणि इवा आहे ना, त्याला सोडतच नव्हते. त्याचं ID कार्ड नुसता घेऊन त्याला नुसती सतवत होती. तर ते तिला सांगितलं चल आता जाऊया, तरी ती खेळण्यासाठी अशी सारखी हे करत होती. तर आता आम्ही चाललेलो आहोत खाली. मस्त आता चावी वगैरे घेऊ आणि जातो आता खाली गोलूला सोडू. आणि जे काही पुढचं रुटीन असेल ते बघू. कारण की पुढचं रुटीन काहीच होत नाही आहे. इवा उठलेली असते तेव्हा काहीच घरातली कामं होत नाही माझी. तर आम्ही चाललो आता गोलू दादाला खाली सोडायला. आणि त्याची व्हॅन वगैरे आलेली आहे. आणि गोलू दादाने मस्त असं बाय केलेलं आहे. इवा पण मस्त बाय करते. आणि आता वरती येऊन आम्ही जे काही आमचं हे होतं तिला फीड वगैरे करून घेणार आहे. तिला नाचणी सत्व सकाळी मी खायला घालते तिला. नाहीतर ऑलमोस्ट मी तिला ते मखाण्याचं सॅरेलॅक्स आहे ते देते, दोघींपैकी एक देते. आणि आता घरी येऊन आमचं जे काही फूडचं असेल ते मला भरून वगैरे तिचं आवरणार आहे. आणि नंतरच माझी जी काही घरातली कामं असतील ती आवरणार आहे. आता सर्वप्रथम मी इवाचं सर्व आवरून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काही असेल ती 8पर्यंत झोपल्यानंतरच मी माझी सगळी घरातली कामं आवरून घेईल. आणि तिच्याबरोबर आता थोडंसं मी खेळणार आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आणि भेटू आपण पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.